आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। प्राणघातक हल्ला करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी, दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी यातील फिर्यादी मोहम्मद साहब जावेद शेख राहणार 513 राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांना आरोपी नामे समीर उर्फ अब्दुल्ला रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, शाहीर शेख, दाऊद अशफाक शेख राहणार मुस्लिम पाचपेठ सोलापूर यांनी ते चालवत असलेल्या इंस्टाग्राम 04 या ग्रुपवर तू का येत नाहीस म्हणून फिर्यादी हे 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय बंद करून जात असताना बाहुबली कार्पेटच्या समोर समीर रोकडा, जिलानी शेख, आसिफ शेख, सिकंदर शेख, शाहीर शेख, दाऊद शेख आणि इतर 10 ते 12 लोक यांनी विटाने लाकडी दांडक्याने मारहाण केली। तसेच समीर रोकडा, आसिफ शेख, जिलानी शेख त्याने त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादी आणि मामाचा मुलगा सुफियान यांच्या हातावर, कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली म्हणून फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे BNS कलम 118, 2, 189, 2, 189, 4, 191, 1, 191, 3, 190, 115, 2, 352 व 351 2 प्रमाणे दाखल केली होती। यावरून आरोपी समीर रोकडा, जिलानी शेख, आसिफ शेख यांना पोलिसांनी 10 डिसेंबर रोजी अटक करून मेहरबान कोर्टासमोर हजर केले होते। मेहरबान कोर्टाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर पुन्हा पोलिसांकडून 5 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती, परंतु मेहरबान कोर्टाकडून सदरची मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले। त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे यांनी आरोपींच्या जामिनाचा अर्ज ठेवला। सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तसेच मूळ फिर्यादीच्या खाजगी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला। मूळ फिर्यादीकडून BNS कलम 109 म्हणजेच IPCचे कलम 307 प्रमाणे कलमवाढीचा अर्ज दाखल केला होता। आरोपीला जामीन मिळू नये म्हणून फिर्यादी आणि साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करून साक्षीदारांच्या हातावर 35% पडले आहेत, कपाळावर 6% पडले आहेत अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याचे फोटोग्राफ्स दाखल करून मेहरबान कोर्टात समक्ष हजर करून आरोपीच्या जामीन अर्जावर तीव्र विरोध दर्शवून अद्याप तपास पूर्ण झालेला नाही, तसेच IPCचे कलम 307 हे वाढण्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला होता। परंतु आरोपीच्या वतीने सदर गुन्ह्यातील कलम हे सध्याच्या केसला लागू पडत नाही। आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नाही। आरोपी हे मागील 13 दिवसांपासून कस्टडीमध्ये आहेत आणि मूळ फिर्यादीकडून जाणून बुजून आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ नये म्हणून ऐनकेन प्रकारे अर्ज देऊन विलंब लावला जात आहे असा युक्तिवाद केला। कोर्टाने आरोपीकडून केलेला युक्तिवाद व बचाव ग्राह्य मानून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 MP मर्ढेकर मॅडम यांनी आरोपींना 23 डिसेंबर 2025 रोजी 25,000 रुपयांच्या जामिनावर साक्षीदारांवर दबाव आणणार नाही, तसेच पोलीस स्टेशनला हजेरी लावून आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे यांनी काम पाहिले। हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 9/12/2025 रोजी यातील फिर्यादी मोहम्मद साहब जावेद साहब शेख राहणार 513 राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर यांनी आरोपी नामे समीर उर्फ अब्दुल्ला रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, शाहीर शेख, दाऊद अशफाक शेख राहणार मुस्लिम पाचपेठ यांनी ते चालवत असलेल्या इंस्टाग्राम 04 या ग्रुपवर काय येत नाही म्हणून फिर्यादीस दिनांक 9/12/2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बाहुबली कार्पेट समोर समीर रोकडा, जिलानी शेख, आसिफ शेख, सिकंदर शेख, शाहीर शेख, दाऊद शेख व इतर 10 ते 12 लोक यांनी विटाने लाकडी दांडक्याने मारहाण केली। तसेच समीर रोकडा, आसिफ शेख व जिलानी शेख यांनी त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादी व त्याचा मामाचा मुलगा सुफियान याच्या हातावर, कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली होती। त्यामुळे जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 715/2025 अन्वये BNSचे कलम 118, 2, 189, 2, 189, 4, 191, 1, 191, 3, 190, 115, 2, 352 व 351 2 प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती। सदर फिर्यादीवरून यातील आरोपी समीर रोकडा, जिलानी शेख व आसिफ शेख यांना पोलिसांनी दिनांक 10/12/2025 रोजी अटक करून मेहरबान कोर्टासमोर हजर केले होते। त्यामध्ये मेहरबान कोर्टाने आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा पोलिसांनी आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु सदरचा त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती। त्यानंतर दिनांक 13/12/2025 रोजी मेहरबान न्यायालय